नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा निकाल केव्हा लागेल याची संभाव्य तारीख बघणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937 या नंबरवर संपर्क करू शकता। मित्रांनो, काल परवाच आपण विभागाच्या भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघितला व त्यानंतर मला बऱ्याच जणांनी विचारले की सर रिझल्ट केव्हा लागणार। याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। परंतु त्याआधी आपण भरतीचा आतापर्यंतचा प्रवास बघूयात। मित्रांनो, भरतीची जाहिरात ही 22 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर दिनांक 22 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला व 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान परीक्षा पार पडल्या। तर अशा प्रकारे आतापर्यंतचा हा प्रवास होता विद्यार्थी मित्रांनो। या चार्टमध्ये सर्व व्यवस्थित डेट्स लिहिलेले आहेत, बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो। नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा निकाल केव्हा लागेल या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला IBPSने या अगोदर ज्या एक्झाम घेतल्या आहेत त्यानुसार देणार आहे। IBPSने या अगोदर ज्या एक्झाम घेतल्या आहेत त्यांचा निकाल त्यांनी एक्झाम झाल्यापासून 1 ते 1.5 महिन्यात लावलेला आहे। तर अशा प्रकारे IBPSच्या मागील कंडक्ट केलेल्या एक्झामच्या रेफरन्सनुसार आपल्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा निकाल हा एक्झामच्या शेवटच्या दिवसापासून पुढे 1 ते 1.5 महिन्यात लागू शकतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्टच्या सेकंड वीकमध्ये आपला रिझल्ट लागू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे अपडेट होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा व व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो। पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, सी, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।